पैसे खर्चाचा विषय नसतो. ट्रीटमेंट घ्या पण प्रॉपर ट्रीटमेंट घ्या ना. काही बी नसते ट्रीटमेंट. अवघड धंदा आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSS स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. त्या मागच्या टी शर्टला जरा इग्नोर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाकी तुमच्या इच्छेने जे काय करायचं असेल ते करून घ्या एकदाच. आणि आता पुढचा व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. तुमचा DSK खूप बडबड करणार आहे आता, त्यामुळे तुम्ही कानात मस्तपैकी हेडफोन घालून तयार राहावा अशी माझी इच्छा आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या बहिणींना. आणि आज तुम्हाला पुढं माहीत पडणंच काय विषय काय नाही, काय काय चाललं आहे काय नाही. तर आणि आता सकाळी सकाळी आवराआवर झालेली आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. कमीत कमी सकाळी 6 वाजल्यापासून मोबाईल बघत आहे. तर ते 9 वाजेपर्यंत मोबाईल बघून डोळ्यातून हे बघा पाणी आलेलं आहे. पाणी दिसतं काय? पाणी डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. मागं पप्पा असं कोण फिरायले तुम्ही? आहे का कोण फिरायले बरं? काय असं काम आमच्या घरामध्ये काय कंडिशन चालते, कोण कसं काय करते, कोणाचं काय चाललंय. लय अवघड परिस्थिती आहे मित्रांनो घरामध्ये. कसा व्हिडिओ शूट. पप्पा इकडे सारखा ना उजेडचा आहे का? आज कोण करायला बरं? ते मुंग्या यायला लागल्या होत्या त्याच्यावरती. आणि शिवानीचा चालू आहे स्वयंपाक. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल मी काय करतोय इथे, तर मी घरातच आहे. मी पुढे जाऊ मला काही समजत नाही, त्यामुळं घरातच आहे सध्या. आता जायचं शॉपवरती. आज रक्षाबंधन आहे. पण मित्रांनो, विषय असा आहे की बहिणीने सांगितलं बी नाही की बाबा तू ये का काय. मी फोनच उचला नाही सकाळपासून तिचा. आता मला असा राग आला, मला थोडंसं मूड खराब झालेला आहे माझा आता, त्याच्यामुळं मी फोन उचलला नाही. हे माझ्या चेहऱ्यावर दिसत नाही, कारण सदा हसते रहो हे आमचं बिनलाजेपणाचं लक्षण आहे. काही का असं ना असं कार्यक्रम आहे. फोन येऊन गेला, मला 2 फोन लावले, मी काही फोनच उचलले नाही, कारण तिचं आधी काम होतं. आणि त्या मॅडमनी काय केलं, तिला माहिती आहे रक्षाबंधन, तिथे फोन लावा तिथं लांबची गोष्ट. ते आता सकाळ मला फोन लावा लागली. आणि त्याला ती फोन लावायली तर कुठं जाऊन, ती ड्युटीवर गेली, कामाला जाऊन फोन लावा लागली. म्हणजे कितीच अवघड काम आहे बघा. म्हणजे 1 दिवसासाठी सुट्टी नाही, काम एवढंच महत्त्वाचं आहे. तिला म्हणलं बिचारीला की बाबा सुट्टी घेऊन टाक, आता आरामाची गरज आहे. आता 8वा महिना सुरू आहे, तू आरामाची गरज तुला 8वा महिना सुरू आहे तर आरामाची गरज आहे. पण तिला आराम नाही करायचं आहे, तिला काम करायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, अशी घटना घडायला लागल्यात ना भारी लय अवघड काम आहे. मला वाटलं बिचारी फोन करीन, म्हणीन बाबा रात्री की तू येऊन जाय, सकाळी राखी बांधून जाय, हाय मी थांबते. तर ते काहीच नाही. आता जर मी काही म्हणलं ना तर मम्मीला एवढा राग येईल. मम्मी लगेच कवर करायला जाते काही ना काही गोष्टी. आणि मम्मीची तब्येत सकाळपासून बिघडलेली आहे थोडीशी. आणि तिचं फक्त एकच फेवरेट आवडतीचं ड्रिंक आहे, ते म्हणजे ते एनर्जेल ऑरेंज कलरचं थोडं पेट्रोलसारखं दिसतं. ते आवडतीचं एनर्जेल आहे ना, तिचं लय आवडतीचं ड्रिंक आहे. तिला असं वाटतं की तेच मला याने आणून द्यावं, पण मी ते तिला देणार नाही, कारण कसं जास्त एनर्जेल पिणं पण चांगलं नाही. सारखं काही झालं तरी ती एनर्जेलच पिती. तुम्ही सांगा बरं, एनर्जेल चांगलं असतं का नसतं? आता भरपूर, आता कसं आहे शेवटी किती केलं तरी ते केमिकल बेस आहे. त्याच्यामुळं कसं आहे माणसाने, मला असं वाटतं की आपण ओरिजिनल गोष्टी थोड्या कन्झ्युम केल्या पाहिजेत. तिला म्हणलं मी मस्तपैकी तुला पोटात दुखतं, जुलाब लागासारखं झालं ना, तर आपण एका ग्लासमध्ये साखर टाकू, मस्तपैकी साखर आणि मीठ टाकू, मस्त हळू पोट ठीक होऊन जातं तरी. पण ते नको, आपल्याला पाहिजे एनर्जेल. आता बाकी आता शिवानी काय करते तुम्हाला दाखवतोय. शिवानीचा स्वयंपाक चालू आहे. आता इकडे कसं झोपा चालू बघा, कसं झोप चालू आहे बघा ना. अवघड काम आहे मित्रांनो, कसं झोपा काढणं चालू आहे कसं नाही. हे बघा, मम्मीला पोटात दुखतंय, त्रास होतोय, जुलाब लागल्यात. आणि मम्मीचा एक्सप्रेशन बघा तुम्ही. आणि तिला आता जायचं आहे दुकानावरती. तिला म्हणलं घरी जाऊन आराम कर, तर ती म्हणते मला घरी जाऊन आराम होणार नाही, मला झोप येणार नाही.
रक्षाबंधन चालू आहे बघा आमच्या इथे. आमचं रक्षाबंधन बघा कसं चालू आहे. हे बघा पप्पा. अरे माझा काल व्हिडिओ नाही गेला ना मम्मी. मग आज व्हिडिओ मला काढायचा होतोय. दुखणाऱ्या माणसाचा व्हिडिओ काढते. पप्पा आता किती चांगली बोलतो मी बरोबर. आता बघा कशी एक्सप्रेशन द्यावी. बघा मित्रांनो कसे एक्सप्रेशन. मग तुला मी गोळी आणून देतो. तुला काय पाहिजे ते आणून देतो जागेवर. तुला गोष्टी देतो ना आणून मी. बाहेर पावसामध्ये काय आहे. ही दुसरी गाडी आहे ना. पावसामध्ये तुला बाहेर काय आहे बरं. आता आम्ही 2 जण चाललो ती जमानाने. तुमचं काय मत आहे त्याच्यावर. का ती घडीच म्हणजे मी इंजेक्शन घेते. घडीच म्हणजे मला गोळ्या पाहिजे. आणि गोळी खायची पाहिजे पण एनर्जी बी पाहिजे त्याच सांगत. शेवटी किती केलं तरी बाबा ते केमिकल आहे ना. पैसे खर्चाचा विषय नसतो. ट्रीटमेंट घ्या पण प्रॉपर ट्रीटमेंट घ्या ना. काही बी कसली ट्रीटमेंट अवघड धंदा आहे बाबा. तुम्ही सपोर्ट करतात तिला. त्याची गोळी नाही खायची मला. मी जी खायची ती खाईल गोळी नाही का. त्याची गोळी नाही खायची. तिला कोणतरी वेगळी गोळी भेटणार आहे तिकडं. 10 रुपयाची गोळी आणि तुम्ही आणता 2 रुपयाची गोळी. काही नाही फरक पडत. 10 रुपयाची गोळी आणायची. अवघड काय तिच्या आवर चालू तिथे अजून. पण मी तुला काय म्हणतो तू घरी थांबून. अरे तू काऊन माय मागे लागला रे. हे बाय मी आधीच डोकं दुखायला लागलं बरं. त्या पोरीने मला फोन नाही केला. रात्री तिचं काम होतं मला सांगणं. 3दा फोन लावला आणि फोन उचलला नाही तिचा. असा कोणी भाऊ आहे का रक्षाबंधनचा फोन लावला फोन उचलला. काऊन मी काल रात्री नव्हतं लावतोय सांगताय तिला. सकाळी लावला ना. कामाला जायची गरज होती. तिला माहित नव्हतं. मला फोन केला. मला फोन केला असता मी गेलो असतो. पण ती कामाला गेली नाही सकाळी. जायचं म्हणलं 2 तास. रात्री जायचं संध्याकाळचं. काम बी होतं. राखी होत असती. घरी बसत नसतं. आज बांधतच नाही पहिली गोष्ट तर राखी. आज भद्रा काळ आहे. अरे भद्रा काळ काय असतं काय काळ कोणचा. उद्या राखी बांधायची. अवघड धंदा आहे तुमचा. आज नाही बांधायची. उद्या बांधायची. उद्या सकाळी जावं. हा बा आता बा दुसरा कॅमेरा अँगल मध्ये कॅमेरा 2 मिनिटं बंद काय केलं की तिने अंगावर पाहून घेतलं. बाप्पा तुझं दुखत आहे ना मम्मी. तू एक काम कर. नाही तुला काय म्हणलं मी म्हणलं तुला औषध आणून देतो. गोळी आणून देतो तुला मी. काल व्हिडिओ नाही आला. काल किती नुकसान झालं बरं. काल मित्रांनो तुम्हाला सांगतो. काल व्हिडिओ कोण नाही. तीच पाणी ठेवतीस कधी आज सांगते. दरवेळेस पाणी रोज तीच ठेवतील. तूच ठेवत असेल पाणी. दुसरं कोण ठेवत नाही पाणी घरात. किती आवड काय ती काय ते बी ही बी करते गार पाणी आंघोळ. ही बी करते. ही बी आंघोळ करते गार पाण्यात. आमच्या घरातून मरायला लागल्या माणसांचा व्हिडिओ काढते. कशाला काढते. कशाला काढते. शिवानी मावशी झाली मित्रांनो आज. शिवानी खुश आहे. शिवानी मी कोण होईल. 2 महिन्यांनी मामी होशील. 2 महिन्यांना. काही दिवसांनी मी कोण होईल. मम्मी 5 अजून 5 हे बघा हे कशा गेला. मलाच कळत नाही. अजून किती माहिती का जानेवारी पर्यंत. जानेवारी इतकी बिझी राहिली की तिने 3 भाज्या केल्या. आता इथं तब्येती खराब असल्या 3 भाज्या कोणी खाईन का. चपात्या करत बसली. त्या दिवशी केलं नाही तर तुम्हीच बोलल्या का नाही लवकर स्वयंपाक करीत नाही पप्पा. त्या दिवशी बाहेर जावं लागलं की नाही आपल्याला नाश्ता करायला. नाही केलं तर तुम्ही त्या दिवशी काय म्हणलं.
अरे 200 रुपये गेले. त्या दिवशी तुम्ही काय म्हणल्या थांबा ना, तुम्ही काय म्हणल्या लवकर उठून स्वयंपाक करायचं, मग केलं का असं बोलतात, नाही केलं का तसं अरे पण ते जायला पुरतं ते इतक्या दूर जायचं आणि खायचं कोणत्या सांगितलं घरात काही गरज आहे का ते कुठं? हे ठेसा खाण्याचे परिणाम तुझे. काल ठेसा खाऊ नको तरी म्हणलं मी तू डाळ का खायला नाही. डाळ खाल्ली ते डाळ तुझी सोडून आणि ठेसा खाल्ला. त्यांना उलट ती डाळ आवडती मुगाची म्हणून मी केली होती. तुरीची डाळ तर ठीक आहे तू खात नाही, तुला ते तुरी डाळ नाही पटत, पण ते मुगाची डाळ तर खाऊ शकत होती ना तू. पण तो मुद्दाम ठेसा घातला. आला का नाही आता ठेसा अंगावर. त्याच्यामुळे कसं आहे आपली तब्येत खराब होईल असं कधी ते नाही करायचं. तिलाच बघा मित्रांनो, सगळ्यात जास्त तुम्हाला मम्मी आवडती. आता मम्मीचं काय आहे तर ते मलाच माहिती आहे. तुम्हाला मी क्लिअर सांगतो मम्मीचं काय आहे ते मलाच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही असं डायरेक्ट व्हिडिओ बघून मला तरी जज नका करू. कारण आपलं असं आहे, आपण काही जागेवरून उठत नाही. कामं ज्याची त्याची कामं त्यांनी करायचे. स्वावलंबी बना. एनर्जेल पेता का तुम्ही? अरे ते एनर्जेल नाही रे बाबा, ते एलआरजी नाही, ते वेगळं ते एनर्जेल नाही ते. एलआरजी नाही ते. झिलार्जिन ना हे बघा बरं. ते काय एलआरजिन ग्रॅन्युअल्स असं काही त्याच्या कंपनीचं नाव आहे. एनर्जी ड्रिंक आणणार नाही आम्ही, एनर्जीला आणणार नाही. हा की प्यायचं तुला ते नारळ पाणी लागलं एखाद्या माणसाला ती बाटली कशी लागत तशी लागत होती म्हणजे एनर्जी प्यायची मला. दिवसभर ती एनर्जीला पेत राहील ती. आता तसलं नाही प्यायचं. केमिकल रिअली विरहित राहा माणसाने. धीरे धीरे एक गोड दिता बाटलीत, त्या बाटलीत एक गोड दिता. ते द्या ना मग आता. 2 लेकरं झाले ना, अजून 2 लेकरं होणार आहे का तुम्हाला? ते बघा कशी बोलती सासूला. आणि तरी सासू हसती बघा. मी असतो तर त्या ठिकाणी मी तिला फटके दिले असते 2. अरे एलआरजी ताकद असती. थोडं पाणी वाढतं त्यांनी. काय होतं त्यांनी कमी करायचं, पाणी कमी झालं असं ना. आता संडास लागली म्हणजे तू एक काम कर, त्या डॉक्टरकडे जाय. त्यांनी कसं शिवायला डोक्याच्या ठिकाणावर पोटाची गोळी दिली, तसं तू डॉक्टरकडे जाय. तेव्हा पोट दुखायला ते डोक्याची गोळी देईल. ते डोकं दुखत असेल म्हणून पोटाची गोळी. मी आज तुमच्यासोबत येणार आहे, मला राखी घ्यायची. काय राखी? कशाची राखी? अरे रक्षाबंधन नाही आज, नाही आहे रक्षाबंधन. मित्रांनो लय परिस्थिती अवघड आहे. मी फोनात नाही उचलला. मी तिचा फोन उचलला काऊन नाही माहिती का? कारण ती गोष्टी काय ऐकायला नाही माझ्या. त्याच्यामुळे मला तिला नाही बोलू वाटणार जास्त. अरे ते गोष्टी सोडून द्यायची असतात. आज काय आहे, कोणाला खुशी द्यायची असते माहिती का? त्याला असं वाटलं पाहिजे की आपलं हा तिला ड्युटीला चाललो नाही. तिला जेव्हा आरामाची गरज आहे ना. मला किती भाऊ आहेत, मी एका पण भावाला फोन नाही केला माहिती. कारण मला माहिती ते कामच येतं आणि एवढं लांब नाही येऊ शकत. मी त्या एका पण भावाला फोन नाही केला. मग त्यांना किती राग आहे. अरे तो काय चाललंय इथे, काय चाललंय. त्यांनी मला फोन केला माहिती का? नाही पण तिने माझी गोष्ट ऐकायला पाहिजे काही. हे कसं आहे माहिती का? पप्पा यांचं घमंड आणलं मला तो वाटतं माहिती का? कारण मला बोलवायलाच पाहिजे. अरे ती बहीण आहे, उद्या लेकरांना म्हणतात, लेकरांनी मला बोलवायलाच पाहिजे, मी नाही जाणार असं म्हणतात माहिती का? मग कॅपॅसिटी म्हणजे असं ऍटिट्यूडच सारखं आहे त्यांना, गर्वच असल्यासारखं. पण कोण कोणत्या परिस्थिती गुजरत नाही हा विचार करायला पाहिजे. मनात जर जिद्द असली, तुम्ही जा, त्याचं घरी नाही आले तर तिथून तिला काल सांगितलं मला, पप्पा तुम्ही आणि दादा सकाळी या. जर ते रिटर्न घरी नाही आले दुपार संध्याकाळपर्यंत तिथून पुढे चला, तुम्ही चला. मी तू कुठं निघाली? तिने सांगितलं की दादा तुम्ही या, मी घरी राहते. मग सरळ सांगितलं का? मग काऊन नाही राहिली घरी? तुम्ही जा काऊन नाही राहिली घरी? तुमचाच भरोसा नाही माहिती का? लेक्चर द्यायला लागले. आपण आपलं अरे मला 1 घंटा लागेल शिवानी तिथे झालं. 1 घंटा आला इथलं अर्धा घंटा पकडून चल. त्यांना 15 मिनिटं लागते तर तुम्हाला 1 घंटा कशाला म्हणणारी आधीच घरी राहिली असती ना, कामाला थोडी गेली असती. तुम्हाला कसं माहिती का? लांबून ढागात गोळा. मित्रांनो आता बघा असा विषय होता आमचा घरामध्ये. असं चालू होतं म्हणजे चला व्हिडिओ शूट करून घ्यावा, नाही दिसत त्याच्यामध्ये तर. आणि इकडे बघा, हे बघ मोबाईल सोड रे. हे बघ
तर मावशी झाली, तुला कसं वाटत आता? खुशी खुशी हुई, बहुत ज्यादा खुशी, पोरगी झाली खूप खुश आहे पोरगी मी. झाली, तिच्या बहिणीला पोरगी झाली मित्रांनो. झाली तिला. सीझन झालं ना. ते शिजर झालं थोडंसं तिचं. का सीझन झालं. सीझर झालं ना सी तिचं. सेक्शन असतं, सी सेक्शन. सीझर नाही म्हणते त्याला, सी सेक्शन म्हणते त्याला. हा. तर मित्रांनो आता तिला एकदम खुशी झाली आज. आज जरा ती वेगळ्या आनंदात आहे. हा मी खूप खुश आहे आज. मी जाऊ शकते. राखी आली, राखी. राखी पण आहे आज, राखी पण आहे. आली, राखी. तर तिचं नाव आपण खरंच मी राखी तिचं पण ठेवू राखीच शकतो. नाव ठेवणार आहे. राखी पण म्हणू शकतो नाही का. आणि मेरी तुम्हाला राखी सांगतो माझं आहे ना, माझं आणि माझ्या बहिणीचं मॅटर होत राहतं, त्यामुळे कसं आहे जास्त टेन्शन तुम्ही घेऊ नका. असं होत आणि राहतं देव ना. थोडंफार. सांग ना, तुमचं आणि मग- सध्या पाऊस पडतोय. मस्त ड्रेस घेऊन जाऊ ना त्यांना. कसं घेऊन जाऊ द्या यार, ड्रेस बीस नंतर पाहू काय आहे ते. मग आता साडी घेऊन दिली मित्रांनो तिला मी. आता परत ड्रेस म्हणल्यावर कसं व्हायचं, जरा बरं. खिशाला काहीची पडली ना माया, त्याच्यामुळे जर पैसे वाचवायचे कामं करू द्या. ती मावशी झाली आज. हा ही मावशी झाली, मी काका झालो आता. काका मावशी. काका मावशी. आणि आता परत 2 महिन्यांनी शिवानी मामी होणार, मी मामा होणार, असा विषय. आणि आणि परत 3 महिन्यांनी टाइम आहे अजून. नवीन वर्षात तुम्हाला गुड न्यूज ते हे देईल. नवीन वर्षामध्ये तुम्हाला अजून जास्त आनंदाची बातमी भेटेल. बाकी आता इथं आता मी व्हिडिओ एंड करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये कळवा. बाकी आमच्या मग सगळ्यात कठीण जाणार आहे मला. आता शिवानीचं काय झालं माहिती का, आता सगळे शिवानीचं फक्त लेकरं सांभाळायचं वय झालेलं आहे. लेकरं आता लय मोठे लेकर आहे मला आमच्या. त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे, तेव्हा मी त्यांना सांभाळीन. हे आता असं अवघड काम आहे. मग आणि आता निघालोय मित्रांनो, आता टाइम झालाय व्हिडिओ एंड करायचा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि असं वाकडं बसू नको, शिवानी सरळ बस. हां तर मित्रांनो आता व्हिडिओ मी बंद करतोय. आणि इकडे मम्मी तुम्हाला दाखवतो वाटलं ते बघा, मम्मी झोपलेली आहे. आणि बघा पप्पा मोबाईल बघते. आणि बाहेर पाऊस पडतोय, त्यामुळे आम्ही घरात बसले होते तिघाचे 4 जण. आता इथंच व्हिडिओ संपवणार आहे. मम्मी तू गोळी खात असन बगर एनर्जी तिथं मी तुला गोळी देऊ शकतो. मी जाईन गोळी खाईन आणि खरं सांगा, आता एनर्जेल सोबत जर गोळी खाल्ली तर एनर्जेलचं काही जर रिॲक्शन झालं तर मग कसं करायचं. ती येडाय का रे? कारण ते केमिकल असतं मग त्याच्यामध्ये. ते काय हे बनवते का ते, केमिकल असतं. मग केमिकल असतं. नारळ पाणी पी ना, नारळ पाणी वाचतो मी तुला. आण ना मग. चल दुकानावर. तिथं आण ना घेऊन. येरवाळी मी तिला ते गोळी आणायची म्हणलं ना मित्रांनो, ती काय म्हणली माहिती का, तू इथली गोळी नाही पाहिजे मला, तिकडे दुसरं मेडिकल कुठेतरी लांबची तिकडची गोळी खायची मला. मी रोज- खरं खरं बोलत जा ना मग. हां मी ज्या मेडिकलवर गोळी खाते तीच खाते मी. दुसऱ्या मेडिकलवाली बदलत नाही. जाऊ दे आता, हे आमच्या घरात हे असं चालत राहील. बाकीच्या घडामोडी तुम्हाला उद्या माहीत पडेल काय होतं काही नाही आज दिवसभरातलं. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया टाकायला विसरू नका. भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड नाईट. गुड आफ्टरनून.